हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर मी आज इथं कॅमेरा माझा ॲडजस्ट केला आहे. खूप छान कॅमेरा ॲडजस्ट केला आहे. मला आवडलं मी कॅमेरा ॲडजस्ट केलेला, कारण की मला वाटलं नव्हतं की नाही का एवढं छान ॲडजस्ट होईल म्हणून. पण आता स्टँड वगैरे आपल्याकडं काय नाही, एकदम आपलं बेसिक काय गोष्टीचा नाही का करत असते मी. तर आता मला बोलायचं आहे, तर मी आता एक व्हिडिओ स्क्रोल करत होते. तर मला व्हिडिओ स्क्रोल करता करता एक पप्पांची रील आली. तर पप्पांची पण खूप आठवण झाली. आणि मला कालपासून मी आता पाडवा होऊन गेलं तेव्हापासून म्हणते व्हिडिओ काढा काढा, व्हिडिओज काढणं नाही झालं मला. तर आज म्हणलं की चला आता थोडंसं आपण ब्रेक घेतलेला आहे, तर त्या ब्रेकमध्ये व्हिडिओ काढू आणि तुमच्याबरोबर त्या गोष्टी शेअर करावा. तर खरंच म्हणजे आपण आहे ना काय करतो की आपल्या आईवडिलांना जे बोलायचे असतात ना गोष्टी, त्या बोलायच्या राहून जातात. आणि नंतर मग ते आपल्यापाशी नसतात ना, तेव्हा मग आपल्याला त्याचा म्हणजे का एवढा हे होतं ना, गिल्ट फील होतं, एवढा पस्तावा येतो की आपण सांगू शकत नाही. तसंच माझ्या बाबत पण झालेलं आहे. तर पप्पा असताना पप्पांनी कधीच स्वतःचा विचार केला नाही, सतत आमचा विचार केला की माझ्या मुलांचं असं, माझ्या मुलांचं तसं, ह्यो राग केला पाहिजे लागला पाहिजे, ही राग केली लागली पाहिजे, हिचं असं झालं पाहिजे, तिचं तसं झालं पाहिजे. प्रत्येक फक्त मुलांचा विचार केला त्यांनी. स्वतःच्या बॉडीकडं कधीच लक्ष दिलं नाही. आणि त्याच्यामध्ये नाही का पप्पांना पण नाही का की बाबा काही पण असलं तरी आम्ही लगेच पप्पांबरोबर शेअर करतो कोणतीही गोष्ट. असं वाटतं की नाही का असं असायचं कधी कधी की आपण जी गोष्ट वडिलांबरोबर शेअर नाही करू शकत ते आईबरोबर शेअर करतो. पण आमचं असं कधीच नव्हतं. एवढं बॉन्डिंग जवळ होतं ना की आम्ही प्रत्येक गोष्ट पप्पांबरोबर शेअर करायचो. मम्मीबरोबर तर करायचं, पण पप्पांबरोबर पण करायचो. एवढं आमचं कंटिन्यू कॉल वगैरे कॉल चालू असायचे. आणि ते गेले आणि सगळं असं हरवून गेल्यावाने झालं. आणि आपण नाही का जे बोलायचं असतं ते कधी बोलूनच गेलो नाही. त्याचं आपल्याला असं वाटतं की काहीच महत्त्व नाही आहे किंवा त्या वर्डचं काहीच हे नाही आहे, एवढं आय एम पी नाही. पण ते वर्ड एवढं आय एम पी असतं ना की ते आपल्याला नंतर रिलेट होतं की ते आपण कधी बोललोच नाही वडिलांशी. आणि प्रत्येकाने बोला, कारण काय बाप्पा एवढं महत्त्वाचं कोणीच नाही आहे, कारण का त्यांनी आपल्याला हे जग दाखवलेलं आहे. आणि त्यांची आपण रिस्पेक्ट करायची, नाही तर कोणाची करायची, कारण काय त्यांचे रिस्पेक्ट करणंच खूप महत्त्वाचं आहे. आणि पप्पांना आम्ही कधी नाही का आय लव्ह यू पप्पा कधी म्हणलोच नाही. आणि आता त्या शब्दांचं महत्त्व समजायला लागलेलं आहे. आणि कुठंतरी नाही का असं खूप वाईट वाटतं की बाप्पा आम्ही तर तुम्हाला बोलूच शकलो नाही. आणि आता किती बोललं किती ओरडलं तरी त्यांच्यापर्यंत ते ऐकू जाणार नाही आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे ते स्माईल आहे की बाबा माझा मुलगा माझ्यावर एवढं प्रेम करतो, एवढं हे करतो, तर ते आपल्याला दिसणार नाही आहे. त्याचं कुठंतरी थोडंसं वाईट वाटतंय. आणि पप्पांचं नाही का असं होतं की बाबा आता मी तर आजारी पडलो आहे. आणि आजारी पडले होते तेव्हा पप्पा नाही का एक बोलले होते की आता काय नाही, आता सर्वांचं व्यवस्थित झालेलं आहे, आता मी नाही का गेलो तरी पण काय नाही आहे, माझ्यासमोर अशा गोष्टी झाल्या. ते पण ज्या पण व्हायच्या होत्या ना पूर्ण गोष्टी, त्या पप्पांच्या डोळ्यासमोर झाल्या नाहीत. त्याचं कुठंतरी थोडंसं मनाला वाईट वाटतंय. आणि आत्ता बघा ना, मी सगळं चौघं पण खूप छान रांकीला लागलेलो आहे. आता माझं पण व्यवस्थित चाललेलं आहे, माझं काम जे बिझनेस आहे ते पण व्यवस्थित चाललेलं आहे. आणि परत आपलं काय म्हणतात बिझनेस पण व्यवस्थित चाललेला आहे. परत समीरचं काम पण सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, त्याने ट्रॅक्टर वगैरे घेतला. माई पण चांगल्या हॉस्पिटलमध्ये काम करते आहे. दीदीचं पण जिथं सरकारी जॉबसाठी फॉर्म भरला तिथून एक मेल आलेला आहे. म्हणजे सर्व अशा गोष्टी सगळ्यांच्या स्टेबल झालेल्या आहेत. आणि सगळेजण स्टेप बाय स्टेप रांकीला लागलेले आहेत. आणि हेच पप्पा बघायला नाही येते. आणि ते असताना हे झालं असतं तर त्यांचं अजून नाही का त्यांना अजून छान वाटलं असतं की बाबा खरंच नाही का माझ्या मुलांनी काहीतरी करून दाखवलं. आणि ते बघायला नाही येते म्हणून थोडंसं वाईट वाटते. आणि पप्पा गेल्याने ह्या सर्व गोष्टी झाल्या. तर त्याचं पण थोडंसं नाही का आमच्या मनात सगळ्यांनाच हे वाटतं. आता मी पण मम्मीकडं आहे, माई पण मम्मीकडं आहे, तर सगळ्यांचं असं की नाही का की बाबा पप्पा गेले, ह्यांचे वडील गेले, ह्यांचा बाप गेला आणि मुली दारात येऊन पडल्या वगैरे असे भरपूर सारे काही प्रश्न आहेत. पण प्रत्येकाला फक्त बोलण्यासाठी असतात. जे काय असतं ना ते फक्त त्यांच्या फॅमिलीलाच माहिती असतं की बाबा काय गोष्टीमधून गेलो आणि काय गोष्टी झालेल्या आहेत म्हणून. तर मला तरी काही गोष्टी मी एवढ्या क्लिअर करत नाहीत, पण वेळ आली ना नक्कीच सर्व गोष्टी क्लिअर करेन. कारण काय मला काय कोणाला आन्सर द्यायचं नाही आहे. मी काय कोणाची बांधेल नाही की तुम्ही मला काही कमेंट्स करताना आणि मी प्रत्येक कमेंट्सला आन्सर देईल म्हणून. अजिबात नाही आहे. आणि पप्पांना सर्वांवर अभिमान होताच की माझी हे मुली
हे करू शकतात, माझा मुलगा हा करू शकतो. आणि त्यांना वाटतच होतं की काहीतरी करत असतात म्हणून. आणि खूप सारखं सारखं ते बोलायचे की माझी मुली स्ट्रॉंग आहेत. आणि मला तर पर्सनली बोलायचे की माझी पित्री आहे ते खूप काय करते आणि करत राहील आणि करतच राहील म्हणून. कारण काय मी भरपूर नाही का पप्पा आजारी असताना हे करायचे, ते हे करायचं, ते करायचं, ते करायचं. तेव्हा पण माझं यूट्यूबचं पेमेंट वगैरे चालू होतं. आणि खूप काय गोष्टी नाही का ते बोलायचे. आणि त्याचं एकदम असं छान वाटायचं की बाबा आपलं कोणतरी कौतुक करते, आणि आपलं कौतुक करतं ना कोणतरी, तर अजून उत्साह येतो आपल्याला त्या गोष्टीमध्ये काम करण्याचा आणि पुढं जाण्याचा. आणि आपलं कौतुक करणारे फक्त आपले आईवडील असतात, बाकीचे कोणीच नसतं. आणि जवळचं जे असतील ते आपले वडील, आणि वडिलांनंतर आपली आई. आणि आई आणि वडील ह्यांनाच खूप महत्त्व आहे. आणि आपण त्यांच्या नजरेत नाही का कायम चांगलंच हे केलं पाहिजे, आपल्यामुळे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं हे करा. कारण काय कोणत्याच आईवडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांनी वाईट वळणाला जावं. आणि कोणत्याच म्हणजे मुलांना पण नाही वाटत की बाबा आपण आपल्या आईवडिलांना त्रास द्यावं. पण काहीतरी आपल्यात जो अहंकार असतो ना की किंवा युगो असतो ना, तो आपला कुठेतरी हाट होत असतो, म्हणून आपण त्या गोष्टी करत असतो. पण ते सगळं बाजूला ठेवा, कारण काही युगो काय महत्त्वाचं नाही, अहंकार काय महत्त्वाचं नाही आहे, काहीच नाही महत्त्वाचं. फक्त चांगलं बोला, चांगलं राहा आणि स्वतःसाठी लढा आणि आपल्या आईवडिलांसाठी हे करा. तर मिस यू पप्पा, लव यू लव यू लव यू पप्पा, मिस यू. एवढं मिस करतं ना की काय सांगू शकत नाही. प्रत्येक क्षणाला तुमची आठवण होते. त्या दिवशी दीदीला बाळ झालं तर नाही का सगळ्यांच्या थोडं पप्पांना कॉल केला का, कारण काय अजून पण असं वाटत नाही की पप्पा आमच्यापासून लांब गेलेले आहेत म्हणून कायमचे. कारण काय पप्पा सारखे बाहेरच असायचे, पण कॉल वगैरे चालू असायचं, म्हणून आता पण असं वाटतं की पप्पा कुठेतरी बाहेरच आहेत आणि आमच्याशी नाही का असे कनेक्ट आहेत. पण नाही येते ते आपल्याला जे असते ना रियालिटी ते एक्सेप्ट करावी लागते आणि पुढे चालावं लागतं. तर चला मग, तुम्ही गेले आणि ह्या सर्व गोष्टी झाल्या, पण त्याच्यातून पण आम्हाला बाहेर पडण्याची ताकद तुम्हीच देत आहे. तुमचे विचार आणि तुम्ही शिकवलेली शिकवण, आणि हेच घेऊन मी पुढं जाणार आहे आणि जात राहील. तर त्यांच्यासाठी एक मी छोटीशी कविता तयार केलेली आहे, पण आता ह्या व्हिडिओमध्ये मी नाही सांगत आहे, कारण की व्हिडिओ छोटाच आहे. तर चला मी हेच व्हिडिओमध्ये कविता सांगते. मला असं वाटलं की व्हिडिओ मोठा झाला आहे, व्हिडिओ मोठा झाला की थोडंसं नाही का मग बघण्यासाठी पण बोर होतं. तर चला मी ही कविता वाचून दाखवते. तुम्ही दूर गेलात पण मनातून कधीच नाही, तुम्ही दूर गेलात पण मनातून कधीच नाही. तुमच्या आठवणींचा हात धरून आजही मी चालते एकटीच, तुमच्या आठवणींचा हात धरून आजही मी चालते एकटीच. तुमचा आवाज नाही आता, पण प्रत्येक शांततेत तुम्हीच बोलता, प्रत्येक शांततेत तुम्हीच बोलता. तुमचं हसू दिसत नाही, पण माझ्या आनंदात तुम्हीच असता, पण माझ्या आनंदात तुम्हीच असता. तुम्ही शिकवलेली प्रत्येक गोष्ट आज मला उभं ठेवते, तुम्ही शिकवलेली प्रत्येक गोष्ट आज मला उभं ठेवते. तुमच्या नावाचेच मी प्रत्येक स्वप्न पूर्ण करते, तुमच्या नावानेच मी प्रत्येक माझं स्वप्न पूर्ण करते. पण एक गोष्ट नक्की, तुम्ही जिथे कुठे असाल माझ्यावर लक्ष ठेवत असाल. तुमची मुलगी अजूनही लढते, कारण तिच्या नसांमध्ये तुमचीच ताकद आहे, लव यू पप्पा, आय मिस यू. तुम्ही कुठेही असताना तुम्हाला नक्कीच प्राऊड फील होणार आहे आमच्या चौघांवर पण. आणि कारण काय चौघं पण आम्ही पुढं चाललेलो आहे आणि नक्कीच तुमचे स्वप्न सर्व पूर्ण करणार आहेत आणि नक्की लढत राहणार आहे. कारण का तुम्ही आमच्यापासून खूप लवकर गेलात, ह्याचंच कुठंतरी वाईट वाटतंय. आणि आपण एखादी गोष्ट आपल्यापासून जाते आणि आपण ते कधीच धरून ठेवू शकत नाही, हे होऊ शकत नाही. म्हणून जेवढा पण वेळ आहे, जेवढा पण टाईम आहे, कारण काय प्रत्येकासाठी टाईम लिमिट आहे. आपल्याला जन्म माहिती आहे की आपण जन्माला कधी येणार, पण आपला मृत्यू आपल्या हातात नाही आहे. कधी कोणाला कधीही काही होऊ शकतं. आता मी तुमच्याबरोबर बोलत आहे, थोड्या वेळाने मी नसेल, उद्या मी नसेल, हे आपल्याला माहीत नाही आहे. म्हणून प्रत्येक येणारा क्षण हा आनंदाने घालवा आणि आनंदाने जगा, एवढंच मी सांगेल. पप्पा गेले, तुमचं खूप खूप म्हणजे कमी भासतं की नाही का, खूप कमी भासतं. कारण की आपण ज्या हक्काने मागायचो ना ते पप्पांकडेच मागायचो. काही करा तिकडं, काही करा, मला पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं माझे असे वर्ड असायचे. आणि आता ते कुठंतरी असं वाटतं की आपण ते चुकीचं बोलत होतो, चुकीचं करत होतो. कारण काय त्यांनी कधीच दाखवलं नाही की बाबा माझ्याकडे आत्ता नाही येते पैसे किंवा मी आता नाही करू शकत आहे, कधीच नाही दाखवलं. फक्त म्हणायचे थांब, होईल म्हणून. आणि 1-2 दिवसात ती गोष्ट भेटायची नसायची जवळ,
पण त्यांचं ते नाही का, ते स्वतःचं कुठंतरी स्वतःचा जीव मारून ते आमच्यासाठी सर्व गोष्टी करत होते. आता कुठंतरी त्या रिअलाईज होत्या ते. खरंच सॉरी पप्पा, कारण काय हा तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा, पण तो आपल्याकडून नकळत होतो, पण ते आपल्याला समजत नाही. पण खरंच आपण समजून घेतल्या पाहिजेत आपल्या आईवडिलांच्या भावना, की बाबा आता त्यांची परिस्थिती नाही आहे म्हणून आपण हा हट्ट केला नाही पाहिजे. पण मी हट्ट करायचे, आता समजते कुठंतरी की ते नव्हतं करायला पाहिजे. तर चला मग, प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना एकदा तरी, एक टाईम तरी लव यू बोललंच पाहिजे. आणि कोणीही बोलत असेल त्यांनी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आता मी माझ्या मम्मीला रोज बोलते, रोज कॉलवर रोज बोलते, असं एक दिवस पण खाडा होत नाही, रोज बोलते. बाय.